हेलो फ्रेंड्स। आज अभी इंडियन एयरफोर्स अग्निवीर के लिए भरती है 2026 भारतीय हवाई दल अग्निवीर पदाची भरती आहे। त्यानंतर आपण इथे बघतो तर पोझिशन डेट 12 जानेवारी इथे ओपन झाले होते आणि लास्ट डेट 1 फेब्रुवारी होती, पण ही आता डेट त्यांनी वाढवलेली आहे। यांनी 8 तारखेवरती ही भरण्याची तारीख वाढवलेली आहे। तुमचं कदाचित 12वी उत्तीर्ण असेल मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड इंग्लिशमध्ये, किंवा इंजिनियर डिप्लोमा असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहे। फिजिक्स अँड मॅथमॅटिक्ससाठी किंवा कोणत्याही 12वी उत्तीर्ण 50+ गुणांसह इंग्रजी ही फार आवश्यकता आहे। त्याचप्रमाणे इथे याच्यामध्ये पात्रता जे राहील, जे इलिजिबल पर्सन आहेत त्यांची 152 सेमी पुरुषांची उंची असायला हवी, त्याचप्रमाणे महिलांची पण तेवढीच 152 सेमी असायला हवी आणि छाती 77 सेमी, किमान 5 सेमी फुगवून, म्हणजे 77 सेमी तुमची साधी असायला हवी छाती आणि 5 ते फुगून तुमची छाती हवी। त्यानंतर त्यांची वयाची अट ही फार महत्त्वाची आहे याच्यामध्ये। याची वयाची अट जन्म 1 जानेवारी 2006 ते 1 जुलै 2009 दरम्यान असायला हवी, म्हणजे 2006 ते 2009 हे यामध्ये जन्माचं ज्याचं आहे ते याच्यामध्ये इलिजिबल आहे आणि नोकरीचं ठिकाण हे पूर्ण इंडियामध्ये आहे। त्याचप्रमाणे याची फी 550+ GST आहे आणि याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी आहे। त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी यांनी मेन्शन वगैरे नाही केलेले, किती जागा आहे किती नाही आहे। त्याचप्रमाणे यांनी निधी टर्मिनेट डिफिनेट्स अँड सेवी निधी पॅकेज यांनी दिलेला आहे। तुम्ही PDF बघू शकता झूम करून वगैरे, किंवा मग स्टॉप करून तुम्हाला PDF वाचायची असेल तर। महत्त्वाचा पॉईंट याच्यात फिजिकल राहील 1.6 किलोमीटर 7 मिनिट्समध्ये आणि मेलसाठी, आणि फिमेलसाठी 8 मिनिटसाठी ही आहे। त्याचप्रमाणे जे आता फिजिकल ॲक्टिव्हिटी राहील त्यामध्ये 10 पुशअप 1 मिनिटामध्ये, त्यानंतर 10 सिटअप 1 मिनिटमध्ये आणि 20 स्क्वॉट 1 मिनिटमध्ये, हे मेल कॅन्डिडेटसाठी आलेलं आहे। आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 10 सिटअप्स 1 मिनिट अँड 30 सेकंड अँड 15 स्क्वॉट्स 1 मिनिटमध्ये त्यांनी दिलेले आहे। अशी ही भरती आहे। याची मुदत वाढलेली आहे। तुमच्या घरामधलं कोणी 12वी सायन्स स्टुडंट असेल किंवा डिप्लोमा वगैरे इंजिनिअरिंग झालेला असेल त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि फॉर्म भरू शकता। खूप चांगली संधी आहे भारतीय दलामध्ये जाण्यासाठी। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।